जबाबदारी आपल्याला मुंबईला पाठवते, बाकी इच्छा कोणाचीच नसते गाव सोडून जायची. सध्या मॅच तुम्ही पाहताय, देववाडी पंचायत समिती गट विपक्ष वाकुडे पंचायत समिती गट या दोन संघांमध्ये सध्या मात्र मॅच खेळली जाते. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण या, बोथ टीम एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. मॅच क्रमांक 6 सध्या खेळली जाते. देववाडी पंचायत समिती गट विपक्ष वाकुडे पंचायत समिती गट या दोन संघांमध्ये सध्या मॅच खेळली जाते. चला स्पीड अप द्या प्लीज. वाकुडे पंचायत समिती गट टॉस जिंकलेला. दे वॉन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मजा येईल मॅचला, कारण की ही देखील अटीतटीची मॅच आहे, पैसा वसूल मॅच ही देखील आहे, कारण की दोन्ही टीमने 2-2 मॅच जिंकलेल्या आहेत ऑलरेडी. दोन्ही टीमनं आतापर्यंत कित्येक संघाला आसमान दाखवल्या. आता पुन्हा एकदा गाठ पडले या महत्वाच्या मॅच मध्ये दोन्ही संघांची. जाऊया मॅचच्या दिशेनं. देववाडी पंचायत समिती गटचा रन मशीन अर्थातच अनिकेत साठी हा यॉर्कर होता. पहिला चेंडू यॉर्करवरती विनोद माने. अप्रतिम चेंडू. मलिंगा या विभागामधला, शिरा विभागातला मलिंगा म्हटलं तर विनोद माने हे नाव आलं समोर. मात्र अनिकेत पायमल देखील आपण पाहिलं तर समोर देखील धाकटीचा फलंदाज उभा आहे, कारण की दोघेही कमी नाहीयेत. दोघांच्या नावावरती रेकॉर्ड आहे. एक यॉर्कर साठी ओळखला जातो तर दुसरा चेंडू उचलून बाहेर फेकण्यासाठी ओळखला जातो. दोघेही आतापर्यंत स्पर्धा गाजवत आलेत. यावेळी देखील क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. डोक्यावरती हात म्हणजे चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलाय. चेहऱ्यावरची स्माइल आणि या सर्व गोष्टी बरंच काय सांगून जातात. विनोद मानेला तुम्ही पाहिलं, अनिकेत पायमलला सध्या क्रॉस अँगलने तुम्ही पाहताय. प्रेक्षक राजा वर्ग अगदी झाडाखाली बसून मॅचचा आनंद घेतोय. यावेळी सुरेख फटका, क्रॉस बॅटेड, पॅडल स्वीप निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये. 4 धावेसाठी हे होणार होतं. वाट बघत होते फक्त प्रत्येक जण की हा वार वरती पलट वार कधी होणार. काय फटका खेळला आज. क्रॅम्प काय येत आहेत सांगू. पाणी कमी पित आहेत, पाण्यामध्ये एनर्जी ड्रिंक कुठली नाहीये, इलेक्ट्रॉन पावडर नाहीये किंवा कुठली ORS नाहीये, त्यामध्ये ऊन जास्त आहे, क्रॅम्प येणार, डिहायड्रेशन होणार. या गोष्टी आपल्या आजी सांगायची. पाणी बसून प्या, पाणी जास्त प्या. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, कारण की मोठी मोठी स्पर्धा आज तुम्ही 9 वाजता खेळताय, 9 ते 5 वाजेपर्यंत खेळायचे. तुम्हाला 1-2 लिटर पाणी पिऊन चालणार नाहीये. त्यामध्ये आपण वडापाव खाऊन राहणारी माणसं आहोत, खेळाडू आहोत. आपण खेळल्यानंतर तांबडा पांढरा मारतो. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर क्रिकेट करण्याचा प्रयत्न. खेळाडू पॉईंटचा धाव कुठलीही घेतली नाहीये. आपण जोपर्यंत मॅच जिंकत नाही तोपर्यंत तांबडा पांढरा रस्त्यावरती ताव मारत नाही. हे असे खेळाडू आपण आहोत, कारण की इथे मॅच मध्ये तुम्हाला पाणी प्यावंच लागेल, काळजी घ्यावी लागेल. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. अनिकेत पायमल सध्या आपण पाहतोय टीम. यावेळी सुरेख फटका, व्हाट अ ड्राइव्ह. ओहो, चांगल्या माणसाला फटका चांगला होता. अडचण म्हणजे संतोष, लांबच्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या फटक्याला इथे बरंच काही अडवालंय. हा फटका चांगला होता, पण तिथे आपण पाहिलं तर फक्त 2 धावा. विद्युत तारा 440 करंटचा फटका होता, पण मध्येच आपण पाहिले तर लोड शेडिंग. 2 धावा, टीमची टोटल 6. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला.
यावेळी देखील फटका आपण पाहिला तर पायातला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून गिअर काढला चेंडू फेकायला जातो टाटा बाय बाय सीमारेषे बाहेर अप्रतिम फटका बॅक टू बॅक आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचे फटके खेळले गेले तदनंतर 4 धाब्यासाठी आलेल्या चौकारानं पहिल्या षटकाचा खेळ संपला टीमची टोटल 10 या आकड्यावरती स्कोर कर पाहतोय आफ्टर 1 ओव्हर चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज चला नेक्स्ट ओव्हर या लगेच दोन्ही अंपायर्स पाहत आहे एका साइडला सुहास खोत आणि दुसऱ्या साइडला जयदीप पाटील सोन्या 65 आम्ही 50 ऐकलंय हे 65 थँक्यू हे दोन्ही अंपायर्स आहेत वा आणि अगदी स्क्रीन मध्ये सध्या दाखवलं गेलंय यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर एक धाव यावी मात्र जरूर कंप्लीट केली गेली एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती प्रतीक खोतचा रिप्ले नुकता दाखवला जेवणाची काळजी जो सगळ्यांची घेतो तो प्रतीक खोट त्याचा रिप्लाय नुकताच तुम्ही पाहिला अभिजित पाटील स्कोरर आमच्या सोबत जोडलेत कांदेचे आयकॉन आहेत सुरेख फटका हेलिकॉप्टर डीप मिड विकेट विकेटचा पतन मोटा फलंदाज बड़ी मछली जाल में फंस गई अनिकेत पायमल बैक टू द डकआउट अजय माने ने कॅच पकडली आहे अजय मानेच्या गोलंदाजीवरती पकडलेली करणची कॅच अप्रतिम विकेट येणं गरजेचं होतं आणि तदनंतर अजय माने गोलंदाजीसाठी आले आणि विकेट अनिकेत पायमलची माघारी करणनी अप्रतिम कॅच पकडली आहे राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय 11 धावसंख्या 11 2 चेंडूचा खेळ झालाय यावेळी सुरेख फटका डीप मिड विकेट रिजन करणे मागे जातोय मागे ओहो प्रयत्न चांगला होता करण तर फसला जातोय अजून तोंडावरती हात ठेवला त्यानं हे काय केलं हे काय करून बसलोय चेंडू हातामध्ये होता हलक्यामध्ये घेतलं आतमध्ये नाही ढकलला कदाचित इथे आउट किंवा डॉट असता किंवा 1 रन असती देखे बेटा 6 रन रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय चेंडू शेवटपर्यंत हवेमध्ये कॅमेरामॅन टिपटोय करण पाहताय सीमारेषेच्या अगदी जवळ उभा राहिल्या मात्र तदनंतर त्याच्या हातातून झाली छोटीशी चुकी टीमची टोटल 17 धावा स्कोर कार्ड वरती वॉट अ स्ट्रोक काय फटका खेळला गेलाय राहुलला सध्या आपण पाहिलं पहिला चेंडू ती स्वागत केलं आइये जनाब स्विच इट खेळण्याचा प्रयत्न ही गरज आहे का हो थ्रो तर केला विकेट कीपर अगदी चतुर होता चालाक होता यावेळी मात्र विकेट कीपर आपण पाहिलं तर दीपक ज्याला माहिती आहे दीपक कांबळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला लक्ष नव्हतं फलंदाजाचं मागे तिथे डायरेक्ट थ्रो झाला असता तर कदाचित एखादी विकेट भेटली असती आणि प्रयत्न संध्या अशा निर्माण कराव्या लागतात अजय माने पुढून खेळण्याचा प्रयत्न यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा खोलून करण्याचा प्रयत्न अप्रतिम चेंडू आता आला अनुभव काय असतो अनुभवाचे बोल काय असतात प्रशांतला या मॅच मध्ये 2 हात करून दाखवावे लागतात राहुल दुसऱ्या साइडला ज्याने आपण पाहिलं तर पहिला चेंडू ती षटकार लागला मात्र स्विच हिटचा देखील फटका त्यानं खेळला आणि टीमची टोटल आतापर्यंत 18 एक चेंडू अजूनही बाकी आहे 1 टू गो 1 टू गो
यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या रन प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू चेंडू फेकला. हो काय घडलंय अगदी जिथे आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली आहे दीपक कांबळेने. खेळाडू आपण पाहिलं तर येस अंपायर कॉल येतोय. 2 ओव्हर संपल्या. धावशी संघाची धाव संख्या 19. दीपक कांबळेने लॉंग ऑनचा खेळाडू आतमध्ये घेतला मिड विकेटला, मिड ऑनला, आणि तिथे चेंडू आला. तिथे रनआउटची संधी होती. सगळा काय अभ्यास प्रत्येकाने केला. 19 धाव संख्या. 19-19. प्रशांत एका साईडला. येस बॅट आता मैदानामध्ये मागवली आहे. बरेच बॅटर या गोष्टी वापरतात, म्हणजे जर धावा होत नाहीये तर 1 kg पेक्षा कमी वेटची बॅट मागवली जाते जी हलकी असते. कधी कधी जड बॅट देखील वापरल्या जातात. IPL मध्ये अशाच मुंगूस बॅटची चर्चा झाली होती. आता प्रत्येकाकडे ब्रँडेड बॅट आहेत. हेडनची ते मुंगूस बॅट. 19 धाव संख्या. चला थोडासा स्पीडअप घ्या. बऱ्याचदा होतं बरेच खेळाडू पाणी घेऊन जातात मैदानामध्ये, पण पाणी द्यायला विसरतात प्लेयर्सना. कान मंत्र दिला जातो. एक छोटीशी चिठ्ठी असते. मॅचचे सूत्र इथून फिरतात. पाणी पोचल्यानंतर कहाणी पण बदलते मॅचची. 19 धाव संख्या. 19 धाव संख्या. समर्थ 5G इंटरनेट शिराळा आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. 19. वेगवान चेंडू, वेगावरती स्वार होता गोलंदाज. आपण पाहिलं तर मिस्टर अमोल. अप्रतिम चेंडू हाताळला. वेगवान चेंडू. हाईट फॅक्टर त्यांच्याकडे आहे. ऑलरेडी हाईट आहे. 6.5 फुटाचा गोलंदाज. 7 फुटावरून चेंडू बाहेर आतमध्ये टाकला जातो. मुंबई पोलीस. काही खेळाडूंना सांगावं लागत नाही आम्ही पोलीस कार्यरत आहोत. त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची फिटनेस, त्यांची गोलंदाजीची पद्धत आणि त्यांची जी हेअर कटिंग स्टाईल असते, या सर्व गोष्टी सांगून जातात. पुन्हा ऑन डिटोक येण्याचा प्रयत्न. फसले गेलेत. राहुल नॉन स्ट्राईकला उभा आहे. प्रशांत दुसऱ्या साईडला डॉट बॉल चालू आहे. तो खाली बसलाय. टेन्शन येणार या मॅच मध्ये, कारण की दोन्ही टीम 2-2 मॅच जिंकले. जो इथे तिसरी मॅच जिंकेल त्याची जागा मजबूत आहे. त्याला टेन्शन नाही आहे, कारण की त्याला माहिती आहे 4 मधल्या 3 जिंकलो. आता एक मुक्काम फक्त बाकी आहे. आता थोडासा इंजर झालाय की काय, कारण की हात थोडासा बऱ्याचशा फलंदाजांचा निष्ठत असतो. बिग हिट करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर ऑन दी टोस विकेट करण्याचा प्रयत्न. 2 डॉट बॉल बडी चीज आहे या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 2 डॉट बॉल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. धावसंख्या 19. तोपर्यंत आपण पाहिलं तर तोपर्यंत या मधल्या वेळामध्ये विनोद मानेने एक कानमंत्र देऊन तो लगेच मागे गेला. यावेळी बॅटी चगदी राडामध्ये. बॅट चगदी या कॉर्नरला चेंडू आदळतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 1 पाऊल पुढे, जी आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 20 धावसंख्या. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत, जिथे मिस्टर अमोल यांची चर्चा आपण करतोय. पण तब्बल 3 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यांनी धाव खर्च केले फक्त 1. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय विकेट किपर अगदी क्षेत्ररक्षण सजवतोय. प्रत्येक जण अभ्यास करून आलाय. गरागर फिल्डिंग सजवली जाते, कारण की एका साईडला आपण पाहिले तर अर्थातच देववाडी पंचायत समिती गट 2 मॅच जिंकले, तर वाकुडे पंचायत समिती गट देखील 2 मॅच जिंकले. कोणी कोणास कमी नाहीये. गाठ पडली आहे आमदार चषक 2024 मध्ये. पुन्हा एकदा मॅच क्रमांक 6 मध्ये. बॅटच्या राडामध्ये उचललाय. मिड विकेट रिझन ना एक राड अगदी करंच्या हातामध्ये. विकेटचं पतन होत आहे. बॅटर राहुल बॅक टू द डकआउट. विकेटचं पतन. यानंतर टॉस साठी बोलवतोय ओमसाई शिराळा पंचायत समिती गट आणि कामेरी पंचायत समिती गट. कामेरी पंचायत समिती गट दोन्ही कॅप्टन्स या. कामेरी पंचायत समिती गट आणि ओमसाई शिराळा पंचायत समिती गट दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, लक्षात घ्या. 4 चेंडूचा खेळ झाला. 20 ऑन अ स्कोर कार्ड, 20 लॉस ऑफ द 2. आतापर्यंत 74 षटकार आणि 75 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आले आहेत.
या स्पर्धेची संपूर्ण आपण पाहिली तर लेखाजोखा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून सांगितला गेला. आमदार चषक 2024 आतापर्यंत तिसऱ्या दिवसातील 1:44 74 षटकार आणि 75 चौकार हे आतापर्यंतचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. नवीन बॅटर मिस्टर अक्षय विकेट घेण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले, विकेट किपर अपील उचलतोय, दबाव टाकण्याचा वेगळा षडयंत्र बाहेर काढला विकेट किपरनं. फलंदाजाकडे आशाभूत नजरेने पाहतोय, नजरेला नजर दोघांची भिडली, छोटीशी स्माइल बरच काय सांगून गेली. धावसंख्या 20. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. ही ओव्हर आतापर्यंत कंजूस म्हणता येईल, इकॉनॉमिकल म्हणता येईल. 5 चेंडू मध्ये 1 धाव 1 विकेट, कंजूस गोलंदाजी. इथेच डॉट बॉल येतोय तर या मॅचची सगळ्यात चांगली उत्कृष्ट ओव्हर ही देखील होऊ शकते. मिस्टर अमोल माने, अमोल माने हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, पुश करो खुश रहो. 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार नाही. ऑलरेडी आपण पाहिले तर दबावामध्ये आहे, विकेट ऑलरेडी आले. 6 चेंडू 2 धावा खर्च 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी अमोल माने, व्हाट अ बॉलिंग. 3 षटकांचा खेळ झाला, टीमची टोटल 21, 21 धावसंख्या. या मॅच मध्ये जो मॅच जिंकेल तो लगातारची तिसरी मॅच जिंकेल. धावसंख्या 21, 21 आणि ही मॅच अशी आहे इथे 35 धावा पण खूप आहेत. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, चला टीम मीटिंग करू नका. कदाचित रोहनला बाहेर आणलं जाते गोलंदाजीसाठी. त्याच्याजवळ आपण पाहिलं तर अर्थातच दोन्ही फलंदाज अगदी त्याच्या समोर दीपक कांबळे आणि त्याचबरोबर विनोद माने त्याच्यासोबत थांबले. कानमंत्र दोघांनी दिलाय, अनुभव दिला, शेअर केला अनुभव, ज्ञान दिल्याने वाढलं जातं. आणि सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज रोहन मानेला तयार केले गोलंदाजीसाठी. कॅप्टन आलेले आहेत कामेरी पंचायत समिती गट, कॅप्टन आलेला ओमसाई शिराळा पंचायत समिती गट कॅप्टन या. कामेरीसाठी देखील इम्पॉर्टंट मॅच आणि ओमसाईसाठी देखील, कारण की दोघेही यानंतरच्या मॅच मध्ये एकही मॅच जिंकले नाहीयेत. विक्रम पाटील हेडन, मी विनंती करेल आपण या टॉस साठी. विक्रमजी पाटील साहेब हेडन, येस साहेब या टॉस साठी. डॉट बॉल निर्धाव चेंडू, हेडन साहेब येस वेलकम टॉस साठी. राज पाटील साहेब आपण देखील या. राज पाटील साहेब वेलकम. डॅशिंग बॅकफुटला जाऊन टॅप फटका, बॉक्स क्रिकेटचा आणखीन एक डॉट येतोय. या ओव्हर मध्ये रोहन मानेने मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. पायामध्ये बेड्या टोकल्यात, ब्रेक घेतला, हँड ब्रेक घेतला, पूर्णपणे शांत केल्या. धावसंख्या जैसे ते वसते, चिडीचूप 21-21. शिराळ्याचे आमचे ज्येष्ठ खेळाडू, लेजंड खेळाडू, ओल्ड इज गोल्ड बाबा कांबळे साहेब आपलं देखील स्वागत आहे. मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न आहे खेळाडू मिड ऑनचा, अगदी वेगाने जातो चेंडू, गॅदर केला, या यंत्र फेकला, तोपर्यंत दुसरी धाव कदाचित पूर्ण होते का नाही. एकच धाव, दुसऱ्या धावेवरती शांत, एकाच धावेती समाधान. धाव संख्या 22, 22 धाव संख्या, 22 धाव संख्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यानंतर टॉस होईल. ओमसाई शिराळा पंचायत समिती गट विपक्ष कामेरी पंचायत समिती गट या दोन संघांमध्ये. अरविंद गोलंदाजीसाठी दाखल, बॅटिंगसाठी दाखल झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी देखील आपण पहिला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटीचे अगदी बॉटम एज, टॉप एज आणि डिक्लेअर मध्ये एक धाव. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. अगदी 23 या धाव संख्येवरती 23, 23 धाव संख्या.
अरविंद आपण पाहिलं नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. तब्बल चेंडू आता बाकी असतील फक्त 2. अभिदादा आमच्या सोबत जोडला ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. 1-2 टू गो. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 23 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. हो यावेळी देखील बॅटीच्या अगदी रडामध्ये बॉल बॅकट्रॅप घेऊन काढला. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. खेळाडू येतोय. दुसऱ्या प्रयत्न पुन्हा एकदा फेकी केला. फसला जाऊ शकतो. इथे फसलाय. बॅटर गॉन. तू चल मे आया. पुन्हा एकदा फलंदाज माघारी जातोय. आज काय घडलंय? जिथे आपण बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहता तर त्याचा देववाडी पंचायत समिती गट थोडासा टेन्शन मध्ये ही टीम संपूर्ण पॅव्हेलियन. कारण की देववाडी पंचायत समिती गट आतापर्यंत विकेट धडाधड पडलेत. कारण की 1 धाव तर कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला होता. तिथे ते रनआउट झालेत. एकाच धावेती समाधान. 1 टू गो. शेवटचा चेंडू. टीमची टोटल आहे 24. यावेळी डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह केलाय. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. दीपेशच्या कव्हर रिझन मधून खेळाडू वेगानं येतो. चेंडू गॅदर केला. दुसरी धाव तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. फेकी तर केली आहे मात्र 2च धावेती समाधान. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या इनिंगचा संघर्ष इथेच थांबला जातोय. पंचांचा इशारा येतोय. आफ्टर फर्स्ट इनिंग इथे ब्रेक झाल्या आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आहे 26 आणि 27 धावेचा आव्हान आहे वाकुडे पंचायत समिती गट या टीमला. टॉस साठी आपण जाऊयात. आता त्याचा दोन्ही टीम जिथे आहेत ओमसाई शिरा आणि पंचायत समिती गट कामेरी. या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स येस टॉस करूयात. ओम साई सिराळा पंचायत गट आणि दुसऱ्या साईडला कामेरी. कॉल कोणाचा आहे? येस ओम साई. छापा काटा स्पिंडी कॉइन. छापा कॉल आहे आणि हा काटा आहे. हा काटा आहे. टॉस जिंकलाय कामेरी टीम. 2 मॅच हारला यार. काय त्याचं कशामुळे का म्हणजे काय शोधून काढलं का उत्तर? उत्तर तर शोधलंयच तर बघूया. खेळ आहे हारजीत. एक तो जीत मिलेगी वरना शीख मिलेगी. प्रत्येक दिवस सारखा नसतो मात्र टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. फिल्डिंग. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. मागे जी बॅटिंग झाली अर्थातच अजितदादाची, काय बोलाल त्या बॅटिंग बद्दल? खूपच चांगली बॅटिंग केली त्याने. जवळजवळ सामना जिंकतच आलेला पण काय शेवटी आता बोलले तसंच कामेरचे कॅप्टन हार जीत खेळात होत राहते. त्यात सगळे सिनियर प्लेयर आहेत. थोड्याफार चुका झाल्या की कॅच मिस्टेक झाली. मागील मॅचने जोश आलाय का टीमला? हो नक्कीच. यानंतरच्या दोन्ही मॅचेस आम्ही 100% जिंकणार. ये विनाबाद. थँक्यू सो मच. टॉस जिंकला कामेरी टीमनं. तोपर्यंत मान्यवरांनी मागच्या दाराने जरूर अगदी त्यांच्याशी 2 गोष्टी जरूर बोलायच्या होत्या. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. सेकंड इनिंगची कहाणी आपण ऐकूयात. मान्यवरांचा मनापासून आभार. जे आमचे सगळे मान्यवर आले असतील त्यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विराजमान होऊन घ्यायचं आहे आणि या स्पर्धेची व्यासपीठाची शोभा पण वाढवायची आहे. सत्तावीस धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 27 वाकुडे पंचायत समिती गट या टीमला. देववाडी पंचायत समिती गट आता करेल गोलंदाजी. सेकंड इनिंगची होईल सुरुवात.
27 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. प्रियांक येतोय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर बॅट्समन दीपक कांबळे या स्पर्धेचा पहिली 50 लगावणारा मानकरी आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर करण आलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यानं 1 चेंडू 5 धावा हव्या असताना मॅच विनिंग षटकार लगावला होता. दीपक कांबळे करण एक दिल दुसरी धडकन. दुसऱ्या साईडला वेगवान गोलंदाज अनुभव प्रियांक. पंचांचा इशारा आला. मॅच ला होते सुरुवात. 27 धावेचं आव्हान. पहिली इनिंग संपली. पूर्वार्ध झाला. उत्तरार्धाला होईल सुरुवात. वो जाकी थे पिक्चर अभी बाकी है आणि आता खरे मॅचला होईल सुरुवात. आता कदाचित 2 वेळा थांबल्या. आता प्रियांक नाही थांबणार. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडू आतामध्ये फेकी नाहीये अजून. फेकी नाहीये अजून. तोपर्यंत दीपक कांबळेने धाव कंप्लीट केली. यावेळी आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. सिंगल डिजिट एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 27 धावेचं आव्हान. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी सोडून दिला व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोचते 3 या आकड्यावरती. 3 धाव संख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली. अगदी व्हाईट बॉल आला जो आपण पाहिलं 2 चेंडूचा खेळ झाला अद्याप. सुरेख फटका इनसाइड आउट. आमदारच्या षटचा दमदार जातोय. अप्रतिम येतोय. मॅक्सिमम A1 क्वालिटीचा A1 येतोय षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. ब्रँडेड षटकार. दीपक कांबळे 1 हँडेड या स्पर्धेमधली 50 लगावणारा हिरो. काय फटका खेळला. एक पाऊल मागे गेला. तदनंतर संपूर्ण ताकद त्याने लावली. यावेळी देखील स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. सरळ हातामध्ये विकेटचं पतन. मॅचला आली मजा. एकाने वार केला दुसऱ्याने पलट वार केला आणि दीपक कांबळेला कदाचित क्रॅम्प आलाय. पटकन पळत जायचा. विकेटचं पतन. ही आहे मॅच. ही आहे मजा. तोपर्यंत दीपक कांबळेच्या दिशेनं प्रत्येक जण धावत गेला. संपूर्ण टीम आपण पाहिली तर 9 धाव संख्या. आमचे संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय झाडाखाली वगैरे मस्त शेंगा खात खात एन्जॉय घेतात या मॅचचा. हे संपूर्ण धावांचा षटकार विकासांचं नेतृत्व. बॅनर सध्या तुम्ही पाहताय. ग्राउंड आमचं खेळ आमचा आणि विजय पण आमचाच. मानसिंग नाईक भाऊ आमदार. अंदाज फलंदाज घरंदाज यांना कधी तोलायचं नसतं. हा बॅनर तुम्ही पाहताय. आमचं लक्ष विजय आणि विकास हा बॅनर सध्या दाखवला जातोय. मानसिंग नाईक भाऊ आमदार. सर्वांकरता सर्वांसाठी भाऊ हा बॅनर सध्या दाखवला जातोय. आमचा निर्धार हाच आमचा प्रगतीचा षटकार हा बॅनर सध्या दाखवला गेला. वस्ताद दीपक कुर्णे साहेब वेलकम. आपलं देखील स्वागत आहे आमदार चषक 2024च्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ झाला. प्रियांकला विकेट भेटले. विकेट कोणाची भेटली आहे. मोठा मासा गळायला लागला. दीपक कांबळे. एक बड़ी मछली जाल में फंस गई.
काय कमबॅक झाला. अजय माले आलेत मैदानामध्ये. प्रियांकचा तो चेंडू स्क्वेअर कट आणि त्यानंतर पकडलेली अप्रतिम कॅच. चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर बाहेरून जातोय लेग स्टिकला सोडून व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही टीम कडून प्रयत्न करेल. एका साईडला आपण पाहिलं तर षटकार लगावला त्यानंतर लगेचच विकेट आली. इकडून वार केला तिकडून पलट वार केला. इकडून आरे केलं तिकडून कार्य केलं आणि या ऍक्शनला रिॲक्शन भेटतेच हे आधीपासून शाळेत शिकत आलं. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 1 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत. 2 to go. हलक्या हातानं फक्त दिशा दिले. 1 धाव ते कंप्लीट केली जाते. 1 धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. जागा सोडले तोपर्यंत फेकी केले. एकाच धावेत समाधान. सिंगल डबल. पुश करो खुश रहो. 1 रन तुमने चुराया जो सनम. चोरीची होती धाव कारण की हलक्या हातानं फक्त टच केला. मिड विकेट रिजन मधून डीपचा खेळाडू मिड ऑनचा खेळाडू मिड विकेट रिजन पर्यंत जाईपर्यंत या वेळेमध्ये 1 धाव कंप्लीट झाली. 1 to go. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 27 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. फटका. कव्हरचा खेळाडू चेंडू खाली. विकेटचा पतन. फलंदाज आणखीन एक गॉन. मागच्या पहिल्या मॅचचा हिरो करण बॅक टू द डकआउट. चालला करण माघारी. प्रियांकनं या मॅच मध्ये 2 मोठे मासे पकडलेत. पहिला दरवाजा पहिला पाया अगदी खिळखिळा केलाय. दीपक कांबळे आणि करणला माघारी पाठवलंय. पहिली ओपनिंग पेअर माघारी. व्हॉट अ मॅच. प्रियांकनं या मॅच मध्ये रंग आणला. 27 धावेचं टार्गेट जरी असलं तरी हे टार्गेट आता मोठं दिसू लागले कारण की टीमचा पहिले ओपनिंग पेअर माघारी आणि एकाचा विश्वास दुसऱ्याला दुसऱ्याचा तिसऱ्याला आणि तदनंतर टीमने एक छोटीशी टीम मीटिंग घेऊन आता या 11 जणांमध्ये विश्वास आला. व्हॉट अ मॅच. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग आता थांबूयात आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही आपण पाहिलं तर 16 धावेची गरज. 18 चेंडू अजूनही बाकी आहेत. अक्षय आला. हम कुछ खामोश रह गए. तुमको लगा राज तुम्हारा है. थोड़ा सबर करो. कमबॅक जोरात होणार. दुबारा कमबॅक होगा आणि प्रियांकचा तसाच कमबॅक झाला. 75 चौकार आणि 75 षटकार आतापर्यंत आमदार चषक 2024 मध्ये हा लेखाजोखा ओमसा एमटीसी आमच्यापर्यंत पोहोचवते. 75 षटकार 75 चौकार 3 दिवसामध्ये. 11 धावसंख्या. रोजचे षटकार आपण मोजतो. येस एक वेळ तुम्ही चुकू शकता पण ओमसा एमटीसी नाही. 11 धावसंख्या. 11 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 18 चेंडू 16 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त पुश केला. यावेळी मात्र अगदी पॉइंटचा खेळाडू वेगाने येतोय. चेंडू गॅदर केला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. सत्तावीस धावेचं टार्गेट असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत धावा अगदी 12 झालेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत म्हणजेच एका चेंडूचा खेळ झालेला आहे. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू या चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी एकाच धावेती समाधान. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा पुश केलं जाते. सध्या अभिभाव आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज अजय माने असो किंवा अभिजित सिंगल डबल्स वरती भर देत आहेत. मोठ्या फटक्यांसाठी रिक्स घेतली जात नाहीये कारण की ऑलरेडी 2 फलंदाज त्यांचे बाद झाले जे मजबूत फलंदाज होते. पहिली ओपनिंग पेअर बाद झाल्यानंतर अजय माने आणि अभिजित आता सिंगल डबल्स वरती भर देत आहेत कारण की बॉल टू इक्वेशन आहे. आतापर्यंत 15 चेंडू आता 13 धावेची गरज हवी आणि अशा वेळी सिंगल डबल्सनं मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 14 धावा 2 विकेट. बॅकफुटला जातो पुन्हा स्क्वेअर कट. पुन्हा डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. स्ट्राइक पुन्हा रोटेट होईल. आणखीन 1 धाव येते. 4 चेंडू मध्ये 4 सिंगल आलेत. 4 चेंडू मध्ये 4 सिंगल आतापर्यंत आलेत. मॅच वेगळी आणि मॅच वेगळ्या पद्धतीने
थोड़ा सब्र करो, मेहनत अब भी जारी है. एक दिन वक्त खुद कहेगा आजा अब तेरी बारी आहे, आजा अब तेरी बारी आहे. या मॅच मध्ये ब्रेक कोणाची आहे, कारण की मेहनत दोघांकडून चालू आहे. एका साईडला अजय माने, दुसऱ्या साईडला अभिजित. अक्षय 4 चेंडू 4 धावा दिलेत ज्यानं. पुन्हा हलक्यानं यावेळी मात्र पोच केला, ड्राईव्ह केला, पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न इथे होऊ शकतो, चेंडू फेकला, दुसरी धाव धोक्यामध्ये. ओहो काय घडलं, इथे संधी होती, याच संधी हातातून निसटून जाते आणि ही संधी पुन्हा येत नाही. गरजेचं होतं इथं विकेट येणं. चतुर आहे, चालाक आहे, क्लेवर आहे, हुशार आहे. यू आर व्हेरी चालाक ब्रो. अजय माने काय हुशार आहे, हलक्या हातानं फक्त टच केला. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती बरी. बरेचसे युद्ध तलवारीच्या धारेवरती नाही तर युक्तीच्या, बुद्धिमत्तेच्या, कल्पकतेवरती जिंकले जातात. पायावरती काटा, पायामध्ये काटा गेल्यानंतर सुईच काढू शकतो, तलवार नाही काढू शकत. आणि याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याला म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती बरी. 1 to go. बॅकफुटला स्क्वेअर केट करण्याचा प्रयत्न, पॉईंटचा खेळाडू, चेंडू यावे मात्र अगदी वेगानं जातोय, तोपर्यंत बॅकअप येतोय. कव्हरचा 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जातात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चाले, चतुर आहे, हुशार आहे, क्लेवर आहे, अप्रतिम आहे. रनिंग बिटवीन द विकेटला जवाब आहे. तब्बल 2 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत आपण पाहिले तर 19 या आकड्यावरती. 19 19 धावा म्हणजे बार. अगदी टेनिस क्रिकेट क्षेत्रातील समालोचक नाव म्हणजे ज्यांचा सोन्यासारखा गोड आवाज आहे ते किरण मस्कर. बबन शेळके, थँक्यू सो मच बबन भाऊ, थँक्यू सो मच फॉर कमेंट. बरंचसं प्रेम प्रत्येकाचं राहिलंय. 2 षटकांचा खेळ झाला. 18 धावा स्कोर कार्डवरती सध्या मात्र तुम्ही पाहता. येणारी तब्बल 12 चेंडू आणि 19 धावसंख्या. 12 चेंडू आणि तब्बल 8 धावेची गरज 12 चेंडू मध्ये. बबन शेळके यांची कमेंट तुम्ही वाचलीत म्हणजे ते आपल्यासोबत जोडले गेले. थँक्यू सो मच बबनजी शेळके. या स्पर्धेला जोडणारा प्रत्येक जण सबस्क्राईब करा. तुमचं नाव लाईव्हला दाखवलं जाईल. कमेंट करा, छान छान कमेंट्स आम्ही दाखवणार आहोत आमदार चषक साठी. बॅकफुटला स्क्वेअर कट, पॉइंटचा खेळाडू अगदी वेगानं पोहोचतोय, चेंडू पडतोय, काटा बदलतोय अगदी चिंचेच्या झाडाच्या जवळ. तोपर्यंत चेंडू थोडाशी जागा आणि थोडीशी वाट बनवली आहे आणि 2 धावेसाठी जात आहेत. दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल 21. मिस्टर राहुल ओव्हर क्रमांक 3. पुढे खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह यावी मात्र केलाय. सिंगल डबल. अभिजित भाऊ मागासपासून ही चर्चा आपण करतो की एकही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दोघांनी केला नाही. जेव्हा अजय कांबळे नंतर, माफ करा, ज्यावेळी दीपक कांबळे नंतर करण पण बाद झाला आणि जेव्हा हे 2 मोठे हादरे भेटले तेव्हा टीमनं शांततेत सिंगल डबलचा खेळ चालू ठेवला. प्लॅन बदलता येतो. प्लॅन ए सक्सेस नाही झाला, प्लॅन बी बाहेर काढा. प्लॅन बी नाही तर प्लॅन सी, अल्फाबेट झेड पर्यंत आहेत. प्रत्येक प्लॅन यशस्वी होतो पण प्रत्येक यशस्वी प्लॅनच्या मागे बरेचसे अपयशी प्लॅन्स देखील असतात. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, मिड विकेट रिजन, खेळाडू मागे. व्हाट अ कॅच ऑफ द डे. अप्रतिम, जीत गया गुरु. वा गुरु. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ही कॅच आपण पाहिली तर अनिकेत पायमल. आज बॅटिंग मध्ये अनिकेत पायमल, बॉलिंग मध्ये अनिकेत पायमल, फील्डिंग मध्ये अनिकेत पायमल. ऊपर अनिकेत, नीचे अनिकेत, डाय अनिकेत, बाय अनिकेत, वा. आणि कॅच साठी दीपक कुरणे उस्ताद यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. वा, खूप किंमत असते या 100 रुपयासाठी. आपण त्याला नंतर देऊया. दीपक दादा तुमच्या शुभ हस्ते. वॉट अ कॅच यार, वॉट अ कॅच. एक कॅच जी आपण पाहिली तर दीपक डफळेनं पकडली होती आणि एक कॅच जो बातें करते हंसकर उनका नाम किरण मस्कर. वाह, कोणी बनवलं है? माने, ऋषिकेश माने. वाह, थँक्यू सो मच. 22 धावा. ही कॅच
सूर्यकुमारच्या कॅचमुळे वर्ल्ड कप आला, या कॅचमुळे मॅच येईल का? सागर लाड मैदानामध्ये दाखल झालेत. बॅट्समन सागर थोरात मैदानामध्ये दाखल झालेत. सागर थोरात, अजय माने अजून मैदानामध्ये मास्टरमाइंड प्लेयर आपण पाहिलं तर त्यांची कॅच पकडली गेली अजय मानेची. अजय माने आहेत का आउट झाले? अजय मानेची कॅच पकडली. बॅकफुटला जाऊन शॉट आंपूल अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. पहिला चेंडू अगदी कॅच पकडली. तदनंतर ही मॅच आपण पाहिली तर फिनिश झाली, समाप्त झाली. ओके, समाप्त मॅच. विजय संघ या मॅचचा वाकुर्डे पंचायत समिती गट विजय झाला. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. लगातार तिसरी मॅच हा संघ जिंकलेला आहे. देवाडी संघ तिसरी मॅच पराभूत झाला. आमचे आदरणीय रणवीर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा समालोचक मारुती चोरगे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मारुती चोरगे सर, मी विनंती करेल आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. व्हॉट अ कॅच यार अनिकेत पायमलची ती कॅच, अ लवली कॅच, अप्रतिम. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात.